पान वाढलंय. येत आहे ना जेवायला? शुभ्रा माझं ताट इथेच घेऊन ये ना प्लीज. इथे? हो ग, काम खूप आहे शुभ्रा. ते रात्र थोडी आणि सोंग फार झालीत. हा रिपोर्ट मी 4 दिवसात मेल नाही ना केला तर स्टीव्ह नेक्स्ट फ्लाइट पकडून इकडे येईल माझा गळा धरायला. अय्या, स्टीव्ह भाऊजी इकडे येत आहेत? मग येऊ दे ना, चांगलं आपल्या पद्धतीचं जेवण करून घालीन मी त्यांना. त्यांना पुरणपोळी आवडेल. शुभ्रा प्लीज, हा तुझा कौटुंबिक सोहळा आहे ना, तो तिथे गेल्यावर. तिथे? हो शुभ्रा. शुभ्रा आणि तू जेवून घे आणि प्रियाच्या खोलीत पडी मार. इथे आता 2 तास तरी कॉन्फरन्स चालेल. कॉन्फरन्स? हो अगं, स्टीव्ह ऑनलाईन येतोय 10 मिनिटात. तू एक काम कर ना, मला 2 पोळ्यांचं रोल करून दे. मोरंबा चालेल, भात नको. अहो पण जरा तिथे. शुभ्रा गो. हे गावाली, लव यू. हे मोडीत लिहिलंय. मोडी? ही कुठली भाषा? ही भाषा नव्हे, ही लिपी आहे. जशी देवनागरी, रोमन, तशी मोडी लिपी. महादेव दादाला यायची. आणि तुम्हाला? हे काय लिहिलंय ते मी सांगू शकत नाही, पण हे मोडीत लिहिलंय हे नक्की. अहो पण फोटोच्या मागे काय लिहिलेलं असणार? ज्यांचा फोटो आहे त्यांचं नाव आणि कोणी काढला, कधी काढला याची माहिती. पण मग ते त्याने देवनागरीतच का नाही लिहून ठेवलं? ज्या अर्थी महादेव दादांनी हे मोडी लिपीत लिहून ठेवलेलं आहे, त्या अर्थी त्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असावा. महादेव दादाला लोकांना कोड्यात टाकण्याची भारी हौस होती. निखिल, एक काम करशील? काय हो? तू ते झेरॉक्स सारखं एक यंत्र आणलंयस ना? स्कॅनर म्हणतात. हा तेच ते. त्यात ही अक्षरं टाकू शकशील? हो. हा फोटो स्कॅन करून ठेवूया आणि फ्रेम करायला टाकूया. म्हणजे ती अक्षरं आपल्याकडे सेव्ह राहतील ना आजोबा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय
ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या पक्कार कानी कुंडल मोतिया दिव्याला पा. सुलेखा, ए सुलेखा, अशी काय? ए सुलेखा, तिन्ही संजेच्या वेळेला डोक्याला काय हात लावून बसलीयस? हा ए अगो सुलेखा, अगो केवढा अंग तापलंय तुझं. हा थांब थांब, मी पूनमला बोलवू का? कोणाला बोलवायची गरज नाहीये. सुलेखा, अगं असं काय बोलतेस तू ग? मी पूनमला सांगून औषध घेऊन. कोणाला काही सांगण्याची गरज नाहीये. शांत बसून राहायचं 2 मिनिटं. ए आवाज नाही पाहिजे. हो हो हो. अगं काय होतं तुला? म्हणजे नेमकं काय होतंय तुला? अध्यान, मला थोडं पाणी हवंय. थोडं पाणी देते. हे I'm so sorry. मला नाही ग, ते तू हात धरला होतास ना माझा तू हात धरला होतास, माहितीये का तुला? ते मुद्दामून नव्हतं. नाही अगं ठीक आहे, मी पाणी आणते. हा मी पाणी आणते. अगं सुलेखा, पण नेमकं तुला काय झालं ग? मला हो म्हणजे हे असं काय करत होतीस तू? पूजा करत होते मी. अचानक माझी तंद्री लागली आणि मलाच कळलं नाही काय झालं ते. आय एम सॉरी. मी तुमचा पॉवर ग, देवीची पॉवर. अगं मला आधी हे कळलं असतं ना तर मी तुझ्या पाया पडले असते ग. खरंच पुण्यवंत आहेस तू हो सुलेखा. मी आता हे सगळ्यांना सांगून येते. हा नाही, कोणाला काही सांगायचं नाही. हा तुम्हाला माझी शपथ आहे. कुणी विश्वास ठेवणार नाही ना आपल्यावर. बरोबर आहे. अगं या अडाणी लोकांना काही कळतच नाही ग. मी एरवी घसाफोड करत असते ना, पण कोणी माझं ऐकतं का? पण तूच समजून घेऊ शकतेस हो माझी श्रद्धा. मला एवढा आनंद झालाय ना, अगं एवढा आनंद झालाय ना. सगळी या देवीची कृपा आहे ग बाई, या देवीची कृपा आहे. देवी मा मी आणते हो पाणी. तुला आणखीन काही हवंय का? नाही नको. खरंच ना? हे बघ, मी ना कोणाला काही सांगत नाही. काय? अगं म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात कोणाला काही सांगत नाही. चुप बस. पाणी? हो पाणी आणते. आणि पुढच्या आठवड्यामध्ये रीतसर उद्घाटन होऊ शकतं असं फाटक सरांचं म्हणणं आहे. आज सकाळीच ते माझ्याशी फोनवर बोलत होते. पण बाबा, उद्घाटन म्हणजे रीतसर फीत वगैरे कापून आपण उद्घाटन करणार का? नाही, अगदी तसंच काही नाही. तुला सांगतो राधा, आपला पहिला क्लास जेव्हा आपण सुरू केला ना गिरगावामध्ये, आंगरेवाडीत, काय सर आठवतं की नाही? काय सर? नाही, पहिला क्लास सुरू केला तेव्हाची गोष्ट सांगतोय मी राधाला. अच्छा. बरं का, तेव्हा जागा भाड्याची होती
आणि तेव्हा फक्त रेगे सर आणि मी दोघच होतो. आठवत आहे ना? हो ना, 5-6 मुलं होती मिळून एकूण. त्यातलीही 1-2 नंतर कळली. तुला सांगतो राधा, पहिला क्लास जेव्हा सुरू केला ना तेव्हा सुद्धा मी उद्घाटन वगैरे असं काही केलं नव्हतं. तुला खरं सांगतो, मनामध्ये एक धाकधूक असायची, मुलं येतील की नाही. क्लासमधून निघताना मी फडकेवाडीमध्ये गणपती आहे ना तिथे जायचो. गणपतीला नमस्कार करायचो आणि म्हणायचो, बाबा अरे निदान क्लासचं भाडं सुटेल एवढे तरी पैसे मिळू देत रे बाबा. त्यानं ऐकलं सर? त्याने नुसतंच ऐकलं नाही, भलतंच मनावरती घेतलं. दादा, आपल्या पहिल्या ब्रँडचं उद्घाटन जेव्हा झालं तेव्हा आपल्या बाबांनी नारळ वाढवला. त्याच्यानंतर दादर ब्रँडचं जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा जस्ट आधी त्याच्या आपल्या क्लासची एक मुलगी मेरिटमध्ये आली पहिल्यांदा. सरिता कदम तिचं नाव. तिच्या हस्ते नारळ वाढवला. फळ्यावरती सरस्वतीचं चित्र काढलं, झालं उद्घाटन. थोडक्यात काय म्हणजे असं काही ठरलेलं असं नाही की अमुक केलं की उद्घाटन झालं वगैरे असं काही. पण यावेळी मात्र मी फाटक सरांच्या वर सगळं सोपवलंय. ते म्हणतील तसं. माझ्याशी बोलणं झालं तर म्हणाला बळवंत की औपचारिक काही करायचं नाहीये, जवळची 4 माणसं बोलवायची आणि नारळ वाढवायचं. नाही, मला म्हणाले ते तुमच्या हस्ते नारळ वाढवूया, पण मी म्हटलं मी नको. नाही, तसा मी घरचाच पडतो ना. म्हणजे ते ज्या व्यक्तीला मानत असतील अशी कुठलीही व्यक्ती चालेल असं सांगितलं. अरे रेगेस, दॅट रिमाइंड्स मी वर्षाशी बोललोय आणि तुम्हालाही सांगून ठेवतोय. इन्क्रीमेंट विषयी म्हणतोय मी. म्हणजे यावेळी सुद्धा? अरे यावेळी का नाही? आपल्याकडे अशी परंपरा आहे ती मोडायची नाही. कुठली परंपरा बाबा? राधा, पुण्याच्या ब्रँडचं उद्घाटन झालं की तुमच्या पगाराच्या चेक्सवरती आकडे बदलणार आहेत. म्हणजे नवीन ब्रँड सुरू झाली की स्टाफच्या मानधनात वाढ हा नियम आहे शास्त्रीज क्लासेसचा. अरे वा. पण बाबा, मला क्लास जॉईन करून अजून महिना सुद्धा नाही झाला आणि लगेच? म्हणून काय झालं? नियम म्हणजे नियम, तो सगळ्यांना लागू आहे, तुला सुद्धा. उलट तुझ्यामुळेच नवीन ब्रँडचं काम सुरळीत झालं असं आम्ही समजू. रेगे सर, लाख बोललात तुम्ही. बाबा अगं खरंच आहे. आणि राधाबाई, तुम्ही अशा एकदम एक्साइट होऊन जाऊ नका. तुम्ही पगाराच्या चेक मध्ये एका शून्याची भर नाही पडणार आहे. म्हणजे भर पडणार आहे नक्की, नाममात्र असेल पण नक्की. मी आहे कमी सर? अरे सयाजी ये. सर बोलावलं होतं? हा, माझं काम होतं तुझ्याकडे. सध्या काय करतोस? पेपरची लाईन वगैरे चालू आहे? हो सर. बरं, ती सोडून तुला जरी दुसरं काही काम सांगितलं तर चालेल? कुठलं सर? आपल्या क्लासमध्ये त्या वर्षा मॅडम आहेत ना, त्यांचं पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे आणि लग्न करून त्या बाहेरगावी जातात, म्हणून त्या नोकरी सोडतात. माझ्या मनामध्ये असं आलं की समजा हे काम तू एक पार्ट टाइम नोकरी म्हणून जर करू शकलास, अर्थात शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार असेल तर नाही, पण जर तुला मान्य असेल तर मला सांग, आपण व्यवहारासंबंधी नंतर बोलू. सर मी काय बोलू सर? आणि मान्य नसायला काय सर? खरंच खूप मोठे उपकार करताय तुम्ही माझ्यावर सर. एक मिनिट सयाजी, मी तुझ्यावरती कुठलेही उपकार करत नाही. मला असं वाटलं की हे जे माझं काम आहे ते करायला तू लायक आहेस, म्हणून मी तुला विचारलं. आणखीन एक, सारखे सारखे हात जोडलेले मला आवडत नाही.
ठीक आहे तुझा, नंतर सांग मला, आपण बोलू. चला, माझ्या क्लासची वेळ झाली, बोलूया आपण डिटेलमध्ये. काय ग शुभ्रा, इकडे काय झोपलीस? जा आत जाऊन झोप. प्लीज मला जरा कॉफी कर ना. आणि शुभ्रा, काय ग, काय झालं? आर यू ओके? आदिनाथ, आदिनाथ, हळू. नाही, आपण त्या मुलाला वाचवायला हवं. आदिनाथ, ती गाडी, आदिनाथ, गाडी गाडी. हो, कुठली गाडी? ती गाडी गाडी, त्या मुलाचा जीव गेला. आदिनाथ, आदिनाथ, आपल्याला त्याला वाचवायला हवं. हो हो हो, तुला पुन्हा ती गाडी दिसली का? आपल्याला मला तो मुलगाही दिसला. आदिनाथ, त्याचा जीव धोक्यात आहे. आदिनाथ, आपल्याला त्याला वाचवायला हवं. ओके ओके, कोण मुलगा, कुठली गाडी, मला काहीतरी सांगशील? नाही, मला माहित आहे आदिनाथ, पण मला तो मुलगा दिसला. अगदी अगदी अस्पष्ट असा. कोण मुलगा, कुठली गाडी? तो मुलगा कोण आहे, कुठला आहे, मला खरंच माहित नाही. पण त्या मुलाला वाचवायला हवं आदिनाथ. नाहीतर ती काळी गाडी, नाहीतर ती काळी गाडी, ती काळी गाडी त्याचा जीव घेईल. हो, तू शांत हो आधी, तू शांत हो. खूप वेगाने येत होती ती गाडी. आदिनाथ, त्या मुलाला वाचवा, नाही शुभ्रा शांत हो. नाहीतर ती काळी गाडी त्याचा जीव घेईल. तू शांत हो शुभ्रा, प्लीज वाचवा त्याला. शुभ्रा शांत. आदिनाथ, शुभ्रा शांत. वाचवा हो त्या मुलाला. हो, आपण बघूया. अरे वा, चित्रकलेचा तास चाललाय वाटतं. छान चित्र काढलंय प्रथमेशनं. तू आणि बाबांनी मिळून काढलंय. मला आत्ता कळलं चित्रकाराचे गुण मुलामध्ये कुठून आलेत ते. उशीर झाला का तुला? हो ना, मुलांची खूप लेक्चर्स बुडली आहेत ना, मग ती भरून काढता काढता मला जरा. जाऊ दे ना ग, जाऊ दे. पर चहा घेणार आहेस का? थर्मास मध्ये काढून ठेवलेलं आहे. घेऊन येता प्लीज. बस मध्ये उभं राहून राहून पाय दुखायला लागलेत माझे. शुअर मॅडम, एक 2 मिनिटात. थँक्यू. बघू बघू, मला चित्र कुठलं काढलंय. बापरे, एवढी फुलं. आणि हे घर कुणाचं? प्रथमेशचं. मॅडम, हा घ्या चहा. सॉरी. थँक्यू. सुख सुख म्हणतात ते हेच. देव करो आणि मला रोज असा उशीर हो. तुम्ही खूप ग्रेट आहात. ग्रेट. आणि मी? बायको कमावती झाली आणि नवरा बेकार असला की त्यानं चूल आणि मूल सांभाळण्याचा शहाणपणा असतो. तेच करतो मी. एक मिनिट. हे बोलायची काही गरज होती? बोलायचं पण नाही. शुभ्रा पासून सावधान. असं का बोलला असेल सोपान? सोपान, कुठेस तू? आणि हे काय कोडं घालून गेलायस तू मला? कसं शोधू मी याचं उत्तर?